ओके ओके चालेल. चला येऊ दे बाकीच्या तुमच्या मित्रांना, नंतर मग आपण चालू करू. ओके. बघा थोडंसं आपण तेच, मला एक नवीन काय मिळालं आहे ते तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. ती मराठी प्रश्नपत्रिका सॉल्व करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी कशा प्रकारे सॉल्व करायच्या आहे आणि लक्षात काय घ्यायचं आहे. ओके. तुम्ही म्हणसाल सर नेहमी नेहमी तेच तेच तेच, परंतु काय आहे की मराठी विषयामधून तुम्हाला फ्रीचे मार्क घेण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यामुळे फ्रीचे मार्क कशा प्रकारे घ्यायचे, काय घ्यायचे, हे सगळं आपण या ठिकाणी बघणार आहोत. अगोदरच्या क्लासला किती जण होते का भरपूर जण? पवन घाटे, साक्षी शिरसोळे, आवाज येतोय बेटा? येस सर. ओके ओके. अगोदरच्या क्लासला किती लोक होते? ओके चालेल, येत आहे एक एक जण. चालेल, थोड्या वेळात आपण स्टार्ट करू. येऊ दे सर्वांना. बघा, मराठी प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. सर्वप्रथम लक्षात ठेवायचं आहे की आपला पेपर हा 80 गुणांचा असणार आहे. 80 गुण असणार आहे या पेपरला. यासाठी तुम्हाला 3 ते 3.5 तास वेळेवर टाईम असणार आहे. ओके. 3 ते 3.5 तास वेळ असणार आहे. या ठिकाणी आता अभ्यास करताना लक्षात काय घ्यायचं आहे की आता इथे काही पान क्रमांक काढलेले आहेत. ओके. पान क्रमांक काढलेले आहेत आणि या पान क्रमांकावरचे एकही प्रश्नोत्तर आहेत. म्हणजे इवन तुम्हाला या ठिकाणी जर तुमची पाठ्यपुस्तकाची अनुक्रमणिका जर आपण बघितली तर प्रत्येक विभागामध्ये नाही म्हटलं तरी 5 तरी 15 5 20 पाठ आणि 4 स्थूल वाचन आहेत तुम्हाला. त्यापैकी फक्त परीक्षेला तुम्हाला हे 18 टॉपिक असणार आहेत आणि त्यामध्ये काही या ठिकाणी हे सरावासाठी दिलेले आहेत तुम्हाला की या प्रश्नांचा तुम्ही सराव करायचा. या प्रकारचे प्रश्न, या प्रश्नांचा काय करायचं, तुम्ही सराव करायचा आहे. आणि सराव करत असताना लक्षात घ्यायचं तुम्हाला हे फुल स्केप पेपरवरती सॉल्व करायचं आहे. ओके. फुल स्केप पेपरवरती सॉल्व केल्यानंतर कसं आहे, तुम्हाला मी अगोदरच्या फर्स्ट टर्ममध्ये सांगितलं की पेपर्स लिहित असताना, उत्तरपत्रिका लिहित असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांमध्ये काही तुम्हाला त्याच्या आकृतिबंध दिले जातात. लक्षात ठेवायचं आहे आकृतिबंध, हे जे आकृतिबंध आहेत हे आकृतिबंध खूप सोपे असतात. काय असतात? एकदम सोपे. काय हे सॉल्व करताना गोष्ट लक्षात अशी घ्यायची आहे की समजा एखादा आकृतिबंध दिला आहे की अरुणिमाच्या मते असलेले भाकड शब्द, अरुणिमाच्या मते असलेले भाकड शब्द, तर तुम्हाला फक्त त्या परिच्छेदामध्ये, तो जो काही तुम्हाला परिच्छेद दिला जाईल त्या ठिकाणी त्या परिच्छेदामध्ये तुम्हाला काय शोधायचं आहे, ते भाकड शब्द शोधायचे. जे कोणते जिथं आता तुम्हाला बाण करून दाखवले जातील की बाबा 4 शब्द आहेत ते 4 शोधायचे आहेत. म्हणजे तुम्हाला इथे क्लू मिळेल की हे जे भाकड शब्द आहेत किती आहेत, हे 1 2 3 आणि 4. बरोबर. माईक बंद ठेवायचं आहे सर्वांनी. किंवा मग तुम्हाला अशा प्रकारची एक आकृती दिल्या जाईल. बरोबर. इकडे एक वरती चौकट असेल, बाजूला चौकट असेल, खालच्या बाजूला चौकट असेल आणि या बाजूला सुद्धा चौकट असेल आणि मधात शब्द दिले जातील आगळची वैशिष्ट्ये. मग या आकृतिबंधामध्ये सांगायचं काय त्यांना की हे जे आगळ आहे, आगळची वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत. मग या ठिकाणी तुमचा किती वेळ वाचणार आहे, तुम्हाला फक्त त्या परिच्छेदामध्ये काय शोधायचं आहे, त्या आगळची वैशिष्ट्ये शोधायची आहेत. जी किती आहेत, 1, इकडे 2, इकडे 3, इकडे 4.
अशा प्रकारे हे बघा, तुमचा जो पेपर असणार आहे पूर्ण, हा पूर्ण पेपर, या पूर्ण पेपरपैकी अर्धा अर्धा म्हणल्यापेक्षा तरी 75% पेपर हा तुमचा त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सॉल्व झालेला असतो, सॉल्व करून दिलेला असतो. तो फक्त तुम्हाला शोधायचा असतो. परिच्छेदावरती प्रश्न पण काय विचारले आहेत की आकृतीबंध पूर्ण करा किंवा स्वमत लिहा. मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं होतं की स्वमत, सर्व पाठांची स्वमत तुम्ही एकामागे एक लिहून काढा किंवा 100 पानांची वही करायची, त्यात सगळे स्वमत लिहून काढायचे. स्वमत म्हणजे काय, तुमचं स्वतःचं मत त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे सदर पाठ तुम्हाला समजला का, हे त्या स्वमतामधून दिसून येतं, बरोबर. किंवा एका शब्दात उत्तर लिहा, अशा प्रकारचा प्रश्न असेल. जास्तीत जास्त 2, 3 आणि 2, 5, 6, 7 मार्काला एक परिच्छेद तुम्हाला विचारला जाऊ शकतो. किती मार्कांना? 7 गुण. 7 गुणांना एक परिच्छेद. ओके, 7 गुणांना एक परिच्छेद तुम्हाला विचारल्या जाईल. मग आता या ठिकाणी बघा, प्रत्येक पाठ्यपुस्तकाचं पान क्रमांक जे दिलेला आहे, या ठिकाणी प्रत्येक पाठाच्या मागचाही पान क्रमांक दिले आहे. आता आपण जर समजा पान क्रमांक 26 बघितला, ओके, पान क्रमांक 26 वरती त्यांनी काय सांगितले, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 काय, इथे खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही. बघा, एवढा साधा सोपा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचा आहे. म्हणजे काय, या ठिकाणी अपेक्षित काय, विरुद्धार्थी शब्द. काय, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला त्यांनी काय शोधायला सांगितलं, विरुद्धार्थी शब्द नाही. म्हणजे त्या ठिकाणी आता ज्ञानी सुज्ञ अशी एक जोडी आहे, निरर्थक अर्थपूर्ण, ऐच्छिक अनिवार्य, दुर्बोध सुबोध. मग कुठलं असेल यापैकी विरुद्धार्थी जोडी? जी असेल ती जोडी तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे. आता बघा, इथे पाठ्यपुस्तक पान क्रमांक 56 दिले. 56 वरचं पूर्ण त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, आता आपण या ठिकाणी बघणार आहोत पान क्रमांक 56 वरती काय सांगितलंय की विभक्ती तत्पुरुष समासाची वैशिष्ट्य. मग ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीची किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप होऊन दोन्ही पदे जोडली जातात, त्याच विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला अपेक्षित काय या ठिकाणी की तुम्हाला बघा, तत्पुरुष समास म्हणजे काय एवढं माहीत असणं गरजेचं आहे. ओके, समास म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यापुढे जर आपण आता बघितलं तर पुढचा आपल्याला दिसून येईल की प्रश्न दुसरा जो काव्यपंक्ती असतात, काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. रसग्रहण, तर या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, परीक्षेमध्ये एकाच कवितेच्या 2-4 ओळी दिल्या जातील. एकच कविता असेल आणि तिच्या 2-4 ओळी तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील. आता हे जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. ही एक कविता आहे, त्यामधील या ओळी आहेत. किंवा वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर प्रचंड सुखावतात. हे आता आपण मागच्या परीक्षेत बघितलंय. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीने. बघा, ही पण एक कवितेतली ओळी आहेत. किंवा मग आता पुढे जर बघितलं, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, जरा लगेच तिथे खोद आणखी जरासे, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, तुझे शब्द जसे की महाकाव्य, तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझ्या संघर्ष असा की काठ्यांना संगणी व्हाव्यात. बघा, आता हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. बघा, हा प्रश्न सोडवताना आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक सौंदर्य. मग यामध्ये जेव्हा आपण आशय सौंदर्य या ठिकाणी लिहित असतो त्यावेळेस, एक मिनिट, आशय सौंदर्य आपण ज्यावेळेस लिहित असतो त्यावेळेस कवितेचे नाव, कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेचा उपदेश काय आहे, कवितेतून मिळणारा संदेश काय आहे, किंवा मग कवितेचा एकत्रित अनुभव या ठिकाणी लिहिणे गरजेचं आहे. ओके, बघा, पुन्हा एकदा आपण हे बघणार आहोत की या ठिकाणी कविता सॉल्व करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा
इथे अंतर्भाव असणं गरजेचं आहे, ते बघणार आहोत आपण. यामध्ये कवितेचे कवी कोण आहेत, कवितेचे नाव काय आहे, कवितेचा विषय काय आहे, कवितेची मध्यवर्ती कल्पना, उपदेश, कवितेतून मिळणारा संदेश, कवितेचा एकत्रित अनुभव लिहावा. म्हणजे काय, कवितेच्या ओळी कोणत्याही आल्या तरी आशय हाच राहतो. बघा, कवितेच्या ओळी कोणत्याही येऊ द्या, त्या ठिकाणी आशय हाच राहतो. आणि हा आशय काय करायचा आहे, तुम्हाला पक्का करून ठेवायचा आहे. बघा, हा जो प्रश्न दुसरा ई आहे, यामध्ये काय आहे, काव्यपंक्तीचे रसग्रहण. काय आहे हा, काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये काय केलं जाईल, कवितेतील 2-4 ओळी दिल्या जातील. कवितेतील कोणत्याही एका कवितेतील 2-4 ओळी दिल्या जातील, ज्या या आपण ठिकाणी बघतोय की जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. बघा, मी पुन्हा ह्याच्यासाठी सांगतोय, काही जण ऑफलाईन गेले होते, आपण पुन्हा बघणार आहोत. वस्तूंना मनही नसेल कदाचित, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर प्रचंड सुखावतात. पण ते असल्यासारखे वागलो तर ते काय, प्रचंड सुखावतात. नंतर आहे भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल तर दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडवे. अशा प्रकारे आता इथे 4, 5, 6, 7 उदाहरणं दिलेली आहेत कवितेचे. या कवितेतील 2-4 ओळी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि हा प्रश्न रसग्रहण सोडवताना बघा, मी पुन्हा यासाठी सांगतोय, लक्ष द्या सर्वांनी. काय, 4 गुणांना आहे, 4 गुण मिळवणे एकदम सहज आणि सोपं आहे. या ठिकाणी काय आहे, आशय महत्त्वाचा आहे. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य. आशय सौंदर्यामध्ये आपण बघितलं तर कवितेच्या कोणत्याही ओळी आल्या तरी त्या ठिकाणी आशय हाच राहतो आणि तो पक्का करून ठेवणं गरजेचं आहे. मग आशय काय असतो की कवितेचं नाव, कवितेचे कवी कोण आहेत, कवितेचा विषय काय आहे, कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, बरोबर, कवितेचा उपदेश काय आहे, कवितेचा म्हणजे कवितेतून मिळणारा उपदेश काय आहे, कवितेचा संदेश काय आहे, कवितेचा एकत्रित अनुभव. या ठिकाणी आशयामध्ये लिहिणं गरजेचं आवश्यक आहे. त्यासाठी हा आशय काय आहे, तुम्हाला आशय पक्का करून ठेवणे गरजेचं आहे. नंतर आहे काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य, आता हे काव्य सौंदर्य या ठिकाणी दिलेल्या ओळीतील, बघा, या ठिकाणी ज्या ओळी दिल्या जातील, या दिलेल्या ओळीतील अर्थ, त्या ठिकाणी असलेला अलंकार, त्या ठिकाणी असलेला रस, कल्पना, प्रतिमा, भावनांविषयी लिहावं. त्या ओळींमध्ये काही, त्या ओळींचा जो अर्थ असेल, त्या अर्थामध्ये कुठे अलंकार आला असेल, त्याचा तो जो आपण रस बघितले, त्या रसांचं, त्यामध्ये कोणता रस या कवितेत वापरला गेलेला आहे, किंवा त्या कवितेच्या ओळींमधून कोणती कल्पना आहे, प्रतिमा कुठल्या प्रकारची आहे, भावनांविषयी, त्या कवितेच्या ओळीतून कुठल्या भावना प्रकट होत असतील तर त्या भावनांविषयी लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, या कवितेचा भावार्थ, कवितेचा भावार्थ या ठिकाणी तुम्हाला पक्का करून ठेवणं गरजेचं आहे. मग हे प्रत्येक कवितेसाठी, आता बघा 4 विभाग आहेत, 4 विभागापैकी एक कविता कॅन्सल झाली, राहिला किती, 3 कविता. मग 3 पैकी तुम्हाला 3 कवितांचा भावार्थ लक्षात ठेवायला काही कठीण आहे का, नाही, सोपं आहे. फक्त ते काय 1-2 वेळेस तुम्ही ज्या प्रकारे रिव्हिजन करसाल त्या प्रकारे तुमच्या ते लक्षात येईल. नंतर आहे भाषिक कौशल्य. मग कवितेची भाषा शैली, या ठिकाणी काय गरजेचं आहे, कवितेची भाषा शैली कशा प्रकारची आहे, ती ग्रामीण आहे की बोली आहे की संवादात्मक आहे की निवेदनात्मक आहे. ग्रामीण म्हणजे कशी, एकदम खेड्यापाड्यामध्ये ज्या प्रकारे बोलल्या जाते त्या प्रकारे. किंवा मग बोलीभाषा, जर बोलीभाषा बघितली तर आपण जळगाव खानदेशकडे गेलो, तिकडं आपल्याला अहिराणी भाषा आपल्याला ऐकायला मिळेल. आपण जर इकडे पूर्वेकडे गेलो तरी या ठिकाणी आपल्याला वऱ्हाडी भाषा ऐकायला मिळेल, बरोबर. औरंगाबादकडे गेलो तर तिकडची भाषा वेगळी. ओके, त्या प्रकारे जसं जसं तुम्ही ज्या वेगवेगळ्या भागात जासाल त्या ठिकाणची भाषा, बोलीभाषा तुम्हाला वेगवेगळी दिसून येईल. ओके, नंतर आहे या ठिकाणी संवादात्मक आहे का ती चर्चात्मक केलेली आहे का कविता, ते पण या ठिकाणी गरजेचं आहे. आंतरिक लय, आता या ठिकाणी आंतरिक लय म्हणून हा एक नवीन शब्द आलेला आहे. 1 मिनिट. आंतरिक लय
कशा प्रकारची त्या कवितेची, त्या कविता म्हणताना त्या कवितेचा नाद कशा प्रकारचा आहे, त्या ठिकाणी अलंकार आहेत याविषयी लिहिणं गरजेचं आहे. हे कुठे लिहिणं गरजेचं आहे? भाषिक कौशल्यांमध्ये. कवितेच्या ओळी जरी बदलून आल्या, कवितेच्या ओळी लक्षात ठेवा, कवितेच्या ओळी जरी बदलून आल्यात तरी भाषिक वैशिष्ट्य बदलत नाही. एकाच कवितेतील समजा ओळी आल्यात, तुम्ही कवितेतील ओळी समजा या ठिकाणी वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. ही पूर्ण कविता तुम्ही करून गेलात आणि त्यापैकी दोन ओळी आल्यात आणि त्या दोन ओळींचा अर्थ तुम्ही रसग्रहणात लिहित असताना, भाषिक वैशिष्ट्य लिहित असताना कवितेच्या ओळी जरी बदलून आल्यात तरी भाषिक वैशिष्ट्य बदलत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला हे रसग्रहण हा जो भाग आहे, हा भाग चांगल्या प्रकारे सराव तुम्ही करावा, बरोबर. आणि या ठिकाणी किती 4 मार्क आहे तुम्हाला या रसग्रहणाचे. ओके. नंतर आता आपण पुढे बघणार आहोत विभाग क्रमांक 4 जो असतो. विभाग क्रमांक 4 हा भाषाभ्यासावर आधारित असतो. या भाषाभ्यासासाठी एकूण गुण आहेत 16 आणि त्यातील व्याकरण घटकांसाठी गुण आहेत 8. मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकावर आधारित असतो. मग यातील सामासिक शब्दांची विग्रह करून समास ओळखा. बघा या ठिकाणी गरजेचं काय आहे? समास, बरोबर. हा समास ओळखणे तुम्हाला गरजेचं आहे. त्यामध्ये कर्मधार आहे, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व, द्विगु समास प्रत्येकी. एक मिनिट. हा बोल बेटा. सर काव्य सौंदर्य आणि आशय सौंदर्य समजा जर पूर्ण पैकी 2 ओळी आल्या त्याच्या कोणत्या पण, तर हे भाषिक सौंदर्याचा बदल त्याच्यामध्ये रचना लिहावी लागते. तर मग बाकीचे म्हणजे काव्य सौंदर्य आणि आशय सौंदर्य ते बदलेल का? तेच सेम. हे बघा या ठिकाणी आता आशय सौंदर्य, मला एक सांगा, आशय सौंदर्य कसं बदलेल? या ठिकाणी कवितेचं नाव बदलणार आहे का? नाही. कवीचं नाव बदलणार आहे का? नाही. कवितेचा विषय बदलणार आहे का? नाही. मध्यवर्ती कल्पना बदलणार आहे का? नाही. म्हणजे हा आशय कुठल्याही ओळी येऊ देत, तो आशय काय असतो? तोच राहतो. आणि भाषिक सौंदर्य काय आहे की भाषिक सौंदर्य यामध्ये कवितेच्या ओळी जरी बदलल्या तरी यातील भाषिक वैशिष्ट्य बदलत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके. ओके. बघा आता इकडे व्याकरणामध्ये आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 जो आहे हा व्याकरण घटकावर आधारित असतो. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? समास. समासामध्ये काय, फक्त तो समास कोणता आहे हे ओळखणं गरजेचं आहे, बरोबर. मग यासाठी तुम्हाला काय करायचं की प्रत्येकी 7 सामासिक शब्द लिहून विग्रह करा आणि समास ओळखा, बरोबर. तर याची उजळणी आपण करून घेणार आहोत. सामासिक शब्द हे बघा, कर्मधाराचे 7 उदाहरणं घ्यायचे, इतरेतर द्वंद्वचे 7 घ्यायचे, वैकल्पिक द्वंद्वचे 7 घ्यायचे, समाहार द्वंद्वचे 7 घ्यायचे, द्विगु समासाचे 7 उदाहरणं घ्यायचे. बघा किती होतात? 1 2 3 4 5 7 5 35 उदाहरणं तुम्ही जर करून गेले तर मला एक सांगा, तुमचे 2 मार्क कुठे गेले? तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळणारच, पण केव्हा? जेव्हा तुम्ही त्या गोष्टींचा सराव करसाल त्यावेळेस. नंतर आहे प्रत्येक घटीत 10 शब्द लिहून बघायचे. उपसर्ग घटीत 10 शब्द लिहून बघायचे. 10 अभ्यस्त शब्द लिहून बघायचे. बघा तुम्ही हे जेव्हा ग्रुप वाईज किंवा मग तुम्ही असा एक आकडा ठरवला की नाही बाबा मला प्रत्येक घटीत शब्द समजत नाही, तर मग मी याची 10 उदाहरणं लिहून बघेल, ती 10 उदाहरणं शोधून काढेल. मग हे प्रत्येक घटीतच काय आहेत ते सुद्धा तुम्ही शोधणं गरजेचं आहे. ओके. मग तसंच उपसर्ग घटित शब्द आहेत, मग तसंच 10 अभ्यस्त शब्द आहेत. मग ते शोधायचे, लिहायचे. यांना अभ्यस्त का म्हणतात, उपसर्ग घटित का म्हणतात, प्रत्येक घटित का म्हणतात, हे एवढं लक्षात ठेवा फक्त, बस. जसं इंग्रजीमध्ये तुमचं सफिक्स प्रिफिक्स आहे, सफिक्स आपण केव्हा लावतो, प्रिफिक्स केव्हा लावतो, ते इंग्रजीमध्ये, हे मराठीत, बरोबर. मग हे तुम्हाला या ठिकाणी हे प्रत्येक घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द हे करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपला सर्वांचा आवडता प्रश्न, वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. सर्वात सोपा प्रश्न आहे. तुम्हाला त्या वाक्प्रचाराचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे बघा, हे अर्थ, शब्दांचे अर्थ माहिती असले म्हणजे तुमचे ॲटोमॅटिक हे वाक्प्रचारांचे अर्थ माहिती होतात, असा माझा अनुभव आहे. तुमचा पण तसंच होईल. फक्त कसं आहे, तुम्ही जोपर्यंत शब्दांचे अर्थ शोधत नाही तोपर्यंत तुम्हाला वाक्प्रचारांचा अर्थ कळून येत नाही. ओके. आणि एकदा का तुम्हाला अर्थ आला की ॲटोमॅटिक तुम्ही त्याचं काय करू शकतात, त्यावरती
उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. ओके. तर या ठिकाणी काय काय गरजेचं आहे, समास, नंतर इथे प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, अभ्यस्त शब्द हे तुम्हाला करून ठेवणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी काय, वाक्प्रचार, वाक्यात उपयोग असं सुद्धा त्याला आपण म्हणतो. ओके. वाक्प्रचार येतो, वाक्प्रचाराचा अर्थ लिहायचा आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा. ओके. अशा प्रकारे याचे काही 1, 2, 3 व्यतिरिक्त 6 मार्क असू शकतील याला. ओके. नंतर आहे गुणविभागणी, बघा या ठिकाणी करून दिलेली आहे. 4 मार्कांना या ठिकाणी काय असणार आहे, वाक्प्रचार. समास असणारे 2 गुणांना, शब्दसिद्धी असणारे 2 गुणांना आणि वाक्प्रचार असणार आहे 2 गुण. म्हणजे करायचं काय तुम्हाला, 1 समास, 2 शब्दसिद्धी आणि तिसऱ्या क्रमांकाला तुम्हाला काय करायचे, वाक्प्रचार. हे 3 पॉईंट केले, तुमचे 8 गुण तुम्हाला मिळून जातील. ओके. फक्त आता काय आहे, या ठिकाणी सुंदरता कामाची नाही, शोभा नाही, तर गाभा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं आहे. या समासामध्ये समास कशाला म्हणतात, मग समासाचे प्रकार हे आहेत. ओके. मग कर्मधारय समास कशाला म्हणतात, त्याचं उदाहरण काय. वैकल्पिक द्वंद्व समास कशाला म्हणतात, त्याचं उदाहरण काय. समाहार द्वंद्व, त्याचं उदाहरण काय. द्विगु समास, त्याचं उदाहरण काय. बस एवढं करायचं, याच्या पलीकडे नाही. ओके. चालेल. आपण आता पुढचा पॉईंट बघू. बघा या ठिकाणी शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा, अशा प्रकारचा एक प्रश्न येतो तुम्हाला. बरोबर. मागच्या वर्षीचा आपण जर पेपर बघितला तर मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये आपणास या ठिकाणी 1 मिनिट बघा, बरोबर त्यांनी शब्दसिद्धी, वाक्प्रचार आणि नंतर शब्दसंपत्तीमध्ये दिले तुम्हाला एका शब्दांचे वचन, शब्दसमूहासाठी एक शब्द. ओके. विरुद्धार्थी शब्द, जे मी पान क्रमांक 56 विषयी बोलत होतो ते. आणि बघा इथे 1 मार्काला प्रश्न विचारला आहे. हा जो प्रश्न आहे हा येतो 1 गुणाला, 1 गुण असतो याला. ओके. अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. मागच्या वर्षी पेपरला आलेला बेजबाबदारपणा हा शब्द आलेला होता. आता सदा सर्वदा काळ, यापासून 2 शब्द बनवायचे तुम्हाला. एक आहे अर्थपूर्ण शब्द, बघा सर्व आणि काळ, 2च बनवायचे. जेवढं सांगितलं तेवढं, जास्त नाही. विनायक, सांगा. नायक एक झाला, नायक आणि विना. ओके, व्हेरी गुड. सांगा पुढचा. जीवनात, वन हा एक शब्द तयार झाला. ओके. नाथ म्हणजे जिला नातू, नाथ आपण. ओके. त्या प्रकारे. ओके. 8 वडा, 8 आणि वडा. ओके. चालेल, हरकत नाही, आवाज करू नका. फुलपाखराच्या, फुल आणि नंतर पाखरू. ओके. कप आणि पाळ, बरोबर. टोपण नाव, टोप आणि नाव. ओके. अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. ओके. हे कसं तुम्ही जेव्हा सराव करसाल त्यावेळेस तुम्हाला हे प्रश्न व्यवस्थित सुटतील. मग अशाच प्रकारची इथं भाकडकथा आहे, लघुकथाकार आहे, टोपण नाव आहे, कपाळ आहे, विश्वासघात आहे. हे शब्द, या शब्दांपासून तुम्हाला काय करायचं आहे, 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. 2 शब्द या ठिकाणी तुम्हाला तयार करायचे आहेत. नंतर आहे लेखन नियमानुसार लेखन. या ठिकाणी याला 2 गुण आहेत, ज्यामध्ये तुम्हाला अचूक शब्द ओळखायचे आहेत. व्याकरणदृष्ट्या तुम्हाला लेखन नियमानुसार अचूक शब्द. मग निर्जीव. आता बघा इथे या ठिकाणी 9 क्रमांकाचं उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी भौतिक, बरोबर. भौतिक. आता मला एक सांगा, तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी, भवतिक असा शब्द लिहिणार आहे का आपण? नाही. भौतिक असं लिहिणार आहे का? नाही. मग हे 2 शब्द कट झालेत. हे 2 शब्द काय झाले या ठिकाणी? कट झालेत. राहिले कोण? भौतिक. या 2 पैकी एक शब्द असणार. मग तो शोधायचा कसा? मग काना, मात्रा, विलांटी यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? शोधायचा आहे तो. ओके. आता बघा या ठिकाणी शैक्षणिक हा शेवटचा शब्द बघा कसा आलाय. कला श असा कधी बघितलाय का आपण? नाही ना. मग त्यामुळे हा शब्द असणार आहे का या ठिकाणी? नाही. त्यामुळे मग तो तसाच काय होतो त्या ठिकाणी? कट होऊन जातो. ओके. चालेल. बघा फक्त तुम्ही आवाज करू नका गड्या. 1 मिनिट.
चालेल. आता या ठिकाणी कोणाला काही अडचण नसावी असं मला वाटतंय. त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे, शांततेने लक्ष द्यायचं आहे, काय चाललंय, आपण काय बघतोय त्या ठिकाणी. ओके 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 ओके. बघा, हे अशा लेखन नियमानुसार शब्द दिले जातील. हे शब्दांचा तुम्ही सराव करायचा आहे. आता या ठिकाणी आहे ते 15 यांचा सराव तुम्हाला करायचा आहे. हे सर्व तुम्हाला लिंकद्वारे मिळून जाईल. नंतर आहे वाक्य लेखन नियमानुसार अचूक लिहा. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, विरामचिन्ह त्या ठिकाणी टाकायचे आहेत. मग या ठिकाणी पूर्णविराम आहे, स्वल्पविराम आहे, प्रश्नचिन्ह आहे, एकेरी अवतरण चिन्ह आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आहे. ओके. नंतर हे चिन्ह कुठलं आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. ओके. या चिन्हांची माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे आणि ही चिन्ह योग्य त्या ठिकाणी वापरता येणं सुद्धा गरजेचं आहे. याला सुद्धा 1 गुण या ठिकाणी दिलेला आहे. ओके. तर हे अशा प्रकारचे उदाहरणं असणार आहेत आणि अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. आता आपण इकडे येऊ शेवटाकडे, की या आपण जे व्याकरणाचे आता गुण बघितलेत किंवा व्याकरणासाठीचे आपण घटक बघितलेत. आता त्याच्या थोडंसं पुढे जाऊ, की भाषिक घटकांवर आधारित ज्या कृती असतात, मग त्या ठिकाणी कुठली आहे, शब्दसंपत्ती. शब्दसंपत्ती या ठिकाणी तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन बदला, एका शब्दापासून 2 अर्थपूर्ण शब्द लिहा. म्हणजे तुम्हाला माहीत असलेले अभ्यासलेले प्रत्येक प्रकारातील 10 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. ते करून बघायचे, गोळा करून बघायचे, गोळा करून घ्या तुम्ही. मागची प्रश्नपत्रिका असतील त्यामध्ये शोधा किंवा मग पुस्तकामध्येच दिलेले आहेत तेवढे जरी केले तरी सफिशियंट आहे. हे प्रत्येकी तुम्हाला 1-1 गुणाला असणार आहे. प्रत्येकी 1 गुण. विरुद्धार्थी शब्द आला 1 गुण, समानार्थी शब्द आला 1 गुण, वचन बदला आला 1 गुण. ओके. आणि एका शब्दापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा, याला सुद्धा 1 गुण. म्हणजे 1 2 3 4 गुण एकूण या शब्दसंपत्तीला असणार आहे. किती? 4 गुण. 1 गुण प्रत्येकी, प्रत्येक प्रकारचा 1 गुण. नंतर आहे लेखन नियमानुसार लेखन करा. जे आपण आता बघितलं, 1 शब्द, 1 शुद्ध शब्द आणि त्याबरोबर 3 अशुद्ध शब्द दिले जातील. अशा 30 जोड्या जर शब्द जोड्या जर तुम्ही लिहून बघितल्या तर तुमचा तो मार्क कुठेच जाणार नाही. याला असणार आहे 2 गुण. नंतर आहे 15 अशुद्ध वाक्य तुम्ही जर लिहून बघितली ती पुन्हा खाली शुद्ध करून लिहा. शुद्ध खाली रेषा उघडायची आहे की बाबा हा शब्द चुकीचा होता, या ठिकाणी आपण याला शुद्ध करून लिहिलेलं आहे. याला असणार आहे तुम्हाला 1 गुण. ओके. एक गुण असणार आहे. विरामचिन्हांना 1 गुण. ओके. नंतर आहे 15 वाक्य विरामचिन्ह योजून लिहायचे तुम्हाला. पारिभाषिक शब्द जे पुस्तकाच्या शेवटी दिलेले आहेत, की एक्झिबिशन काय, इंडेक्स काय. ओके. इंग्रजी शब्द दिले जातील, त्यांना मराठी पर्यायी शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा इथे दिलेलं सुद्धा आहे की पान क्रमांक 114 115 वरील सर्व 100 शब्द तुम्ही लिहा, पाठ करा, त्यांचं वाचन करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि आता या ठिकाणी शेवटाकडे येऊ आपण, की खालीलपैकी एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवायची आहे. की उत्तम लक्षण ही कविता, आश्वासक चित्र, खोद आणखी थोडेसे, तू झालाच मुक समाजाचा नायक, वस्तू, भरतवाक्य, आकाशी झेप घेरे पाखरा. म्हणजे एकूण तुम्हाला या ठिकाणी या 6 7 8 कविता आहेत. मी फक्त तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की प्रत्येक विभागामध्ये जर पकडल्या आपण 4 कविता, त्यापैकी 1 कॅन्सल. समजा आता इथे 1 2 3 4 आहेत, 5 6 7 8 कविता आहेत. 8 पैकी 2 कट झाल्या आहेत, 8 पैकी 2 नाही आहेत, राहिल्या 6. या 6 कविता तुम्हाला करून ठेवणं गरजेचं आहे. ओके. कवितेचं कवी कोण, कवयित्री कोण, प्रस्तुत कवितेचा विषय काय आहे, त्याच्यातील 2 शब्दांचे अर्थ, मिळणारा संदेश, भाषिक वैशिष्ट्य आणि कवितेतून व्यक्त होणारा विचार, दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि कविता आवडली तर का आणि न आवडली तर का, अशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी या कवितेबद्दल कारण लिहायचं आहे. ओके. यामध्ये कोणाला काही अडचण नसेल असं मला वाटतंय. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे अमोल के सागर अकॅडमी. अमोल के सागर अकॅडमी यूट्यूबला जर तुम्ही सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल. ओके.
आता या ठिकाणी कोणाला काही अडचण नसेल असं मला वाटतंय. ओके, तर आपण इथेच थांबू. पुढच्या तासिकेला नवीन मुद्दा घेऊन आपण हजर राहणार आहोत.